आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला जेरबंद केले। सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत आरोपीकडून गावठी कट्टा, मॅगझीन आणि 2 जिवंत कारतुसे असा सुमारे 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या। त्यानुसार पोलिसांचे गुन्हे शोध पथक अवैध शस्त्रांची माहिती संकलित करत असताना सिन्नर फाटा परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिन्नर फाटा येथे साध्या वेशात सापळा रचला। संशयित व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव भारत उर्फ सोनू मनोहर चावरे, वय 34 असे असून तो निफाड तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅगझीन आणि 2 जिवंत कारतुसे आढळून आली। पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच संबंधित आरोपी दुसऱ्या एका गुन्ह्यात फरार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक सर, तसेच पोलीस उपायुक्त श्री किशोरजी काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अजिता शिंदे मॅडम यांनी हद्दीमध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्याप्रमाणे गोपनीय अंमलदारांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। जर हद्दीमध्ये कोणी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असेल तर पोलिसांना माहिती द्या आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। तर आमचे गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की एक इसम सिन्नर फाटा या ठिकाणी त्याच्या ताब्यामध्ये गावठी कट्टा आणि 2 कारतूस विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाली। त्यांनी मला कळवली। मला कळवल्यानंतर संपूर्ण जे पथक आहे, पोलीस हवालदार नितीन भांबरे, पोलीस हवालदार विशाल कुवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख, दीपक दिवटे यांनी सिन्नर फाटा या ठिकाणी ट्रॅप लावला साध्या वेशामध्ये आणि त्या ठिकाणी एक इसम, त्याचं नाव आहे भारत उर्फ सोनू मनोहर चावरे, वय 34 वर्षे, राहणार नंदावन नगर, मुक्काम पिंपळगाव, पोस्ट लासलगाव, याला ताब्यात घेतला आणि त्याची अंगझडतीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत कारतूस मिळून आले। त्याच्याकडे चौकशी केली असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेला होता। तरी त्याची तपासामध्ये पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे तो कोणाला विक्री करणार होता या संदर्भात आपण तपास करीत आहोत। सदरचा जो आरोपी आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याने श्रीरामपूर आणि नगर या भागामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। तरी तो श्रीरामपूरच्या 485/25 BNS 118-2 या गुन्ह्यामध्ये तो आज फरार आहे। तर आपण संबंधित पोलिसांना कळवलेलं आहे, ते पण त्याला ताब्यात घेणार आहेत।